मंडळी सध्या बोलतात, आपण थेट जाऊया तिथे। आता नांदेडला या ठिकाणी लीडर दिल्याशिवाय आपण राहणार नाही। बंधू भगिनींनो, मी जास्त वेळ घेणार नाही, पण मला कधी कधी आश्चर्य वाटतं या देशामध्ये होतं काय आहे। एकीकडे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक बलशाली भारत तयार होतोय, एक असा भारत की ज्या भारताने जगाला दाखवून दिलं आमच्या जवानांवर जर कोणी हल्ला करेल तर त्या देशामध्ये आमची सेना घुसून त्या ठिकाणी आतंकवाद्यांचे अड्डे तहस-नहस करू शकते। हे मोदीजींच्या नेतृत्वात आपण दाखवून दिलं। पण दुसरीकडे आमच्या काँग्रेस पक्षाला झालंय काय, ते जाहीरनाम्यामध्ये म्हणतात सेनेचे अधिकार काढून घेऊ, ते जाहीरनाम्यामध्ये म्हणतात या ठिकाणी ज्या कलमाच्या माध्यमातून या ठिकाणी देशद्रोहाचा गुन्हा लागतो तो देशद्रोहाचा गुन्हा काढून टाकू। माझा सवाल अशोकराव तुम्हाला आहे, माझा सवाल राहुल गांधी तुम्हाला आहे, हा काँग्रेसचा जाहीरनामा आहे की जैश ए मोहम्मदचा जाहीरनामा आहे? एकदा स्पष्ट करून आम्हाला या ठिकाणी सांगा। बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं काँग्रेसचे नेते राहुल गांधी आता अशा प्रकारचं भाषण करायला लागले आहेत। आपल्याला माहिती आहे, एखादी सिरियल जर टीव्हीवर येते तर त्याच्या आधी लिहिलं असतं यातलं कथानक काल्पनिक आहे, यातले पात्र काल्पनिक आहे, याच्यावर कोणी विश्वास ठेवू नका। बंधू भगिनींनो, आज राहुल गांधींचं भाषण ऐकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही दिवसांनी टीव्ही वाले देखील लिहितील की या ठिकाणी आता जे भाषण दाखवण्यात येणार आहे हे भाषण काल्पनिक आहे, याच्यावर कोणी विश्वास ठेवू नका। याच्यावर विश्वास ठेवला तर जबाबदारी आमची नाही, अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी आहे। आणि म्हणून मी आपल्याला सवाल करण्याकरता आलोय। मागच्या वेळेस थोडक्याने राहून गेलं, पण आपल्या वतीनं आदरणीय मोदीजींना मी विश्वास देऊ का नांदेड भारतीय जनता पार्टी जिंकेल? हा विश्वास देऊ का? देव का विश्वास? माननीय मोदी जी, ये नांदेड़ की जनता बता रही है अब की बार देश में तो मोदी सरकार, पर नांदेड़ में भी मोदी सरकार, नांदेड़ में भी मोदी सरकार। मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय पंतप्रधानांचं स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।